व्हीनस मॅन ऑफ इंडिया अशी ज्यांची ओळख आहे असे डॉक्टर संजय लिमये. तर त्या कामाने मी इस्रोमध्ये जात असेल तेव्हा प्रोफेसर राव युवा राव पूर्वीचे इस्रोचे चेअरमन, मी त्यांचा विद्यार्थी एका अर्थाने. 68-69 साली मी त्यांच्याकडे उन्हाळ्यात एका समर स्टुडंट म्हणून होतो, कारण तेव्हा मला नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च स्कॉलरशिप मिळाली होती. ग्रहांकडे संशोधन जेव्हा करायला लागलो तेव्हा आता हल्ली शुक्रावरती जीवन असू शकेल का किंवा पूर्वी होतं का अशी शंका येऊ लागली. आधी झालं चंद्र, मग मंगळ, मग शुक्र, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, आणखी नंतर आता पुढे ते ॲस्ट्रॉइड झाले मध्ये, आणखीन नवीन प्लुटोच्या पलीकडे जे आहेत त्यांचं संशोधन झालंय. त्यामुळे तो आता विषय एकदम बदलला आहे.